सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू मी. माझा पेपर्स वगैरे चालू होते त्यामुळे मी व्हिडिओज टाकत नव्हतो. तर आजचा शेवटचा पेपर होता, म्हणजे एकच पेपर होता माझा. तर पेपर झालेला आहे. तर ओके, मी जसं पेपरहून घरी आलो आज तर बघितलं तर धुरंधर 2चा ट्रेलर आला आहे. अँड ऑफकोर्स मी धुरंधर 1 बघितला होता, थिएटरला जाऊन बघितला होता मी. तर मला आवडला होता ते, बट मी व्हिडिओ बनवू शकलो नाही सम वॉट रिझन्स. तर आज फर्स्ट टाइम आपण धुरंधर 2चा ट्रेलर एक लाईव्ह रिॲक्शन थ्रू बघणार आहोत. मी फर्स्ट टाइम एक लाईव्ह रिॲक्शन रिव्ह्यू व्हिडिओ टाकणार आहे. सो जर तुम्ही पण बघितला नसेल तर चला बसूया, आपण सोबत बघूया. अँड हे लाईव्ह रिॲक्शन व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे मी पण अजून बघितला नाही हे व्हिडिओ, फक्त तुमच्यासाठी. तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघू काय बनवलंय ते. तर ओके गाईज, मी लॅपटॉपवर बघणार आहे ट्रेलर, कारण व्हिज्युअल्स वगैरे चांगले दिसावं म्हणून, ज्याने रिव्ह्यू चांगला देता येईल. सो लेट स्टार्ट. हिंदू बहुत ही डरपोक कौम है। पड़ोस में ही रहते हैं हम। कूदे भर का जोर लगा लो और बिगाड़ लो जो बिगाड़ सकते हो। हिंदू बहुत ही डरपोक। रहमान डकैत की मौत के बाद लियारी की सड़कों पर खौफ व हरस का माहौल। कई मकामात पर फायरिंग और रॉकेट लॉन्चर के धमाके साफ सुनाई दिए जा रहे हैं। सबसे बड़ा सवाल, रहमान डकैत की मौत के बाद कौन बनेगा लियारी का बादशाह? येस, तर पहिल्या 39 सेकंड्समध्ये थोडं आपल्याला पहिल्या मूवीचे ग्लिम्स दाखवलेत, आणि देन सगळ्यात मोठा प्रश्न की आता लियारीचा बादशाह कोण बनेल. कारण रेहमान डकेट ऑफकोर्स गेल्या मूवीमध्येच. तर बघू पुढे काय आन्सर याचं. संजय अरे रो क्यों रहा है लाले? तूने सुना नहीं? जहाँ दर्द है वहाँ मर्द है। My father raised me a winner. I would kill for my people. It don't make me a sinner. From the coast to the plains, everybody know the name. Coming from, we got bills to maintain. I make all that money like I'm winning a casino. हिंदुस्तानी काफिर का सर काटकर मुशर्रफ के दस्तरखान पर रखा था मेजर इकबाल ने। खुदा कसम, अब एक और हिंदुस्तानी सर काटकर मुरीद के मीनार से लटकाऊंगा। हौसला, ईंधन, बदला। हौसला, ईंधन, बदला। Ladies and gentlemen, you are still not ready for this. बदला। पाकिस्तान का मुस्तकबिल अब हिंदुस्तान तय करेगा। March 2016. जरवारी साहब, आपने बतखें तो बड़ी सफेद पाल रखी है अपने फार्म हाउस में। या बटक्स आर रियली वाइट। ओके, तर नंबर आहे सिरियसली. ओके, तर सिरियसली सांगू तर कट खूप छान केले ट्रेलरला. अजून आपल्याला माहिती नाही की लियारीचा बादशाह कोण बनणार आहे,
कारण ट्रेलरमध्ये तर आपल्याला दाखवायला हलकी फुलकी की रणवीर सिंगच बनेल, ते तर आपल्याला माहिती आहे ऑफकोर्स, बट मूवीमध्ये हे बघायला खूप मजा येईल. कारण ट्रेलर माहिती फक्त ब्लास्ट गन्स, इकडं मारायले, हे मारायले, ते मारायले, केफिक भाई. सो हे होता माझा रिव्ह्यू. ट्रेलर बघितला, मला खूप आवडला ट्रेलर, खूप छान काम केलंय. तर आता बघू 19 मार्चला येणार आहे थिएटर्समध्ये. तर मी पण व्हिडिओचा रिव्ह्यू टाकेल मूवीचा, मला कशी वाटली ते. तर त्यामुळे तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जसा मी व्हिडिओ अपलोड करेल तसं तुम्हाला ते लगेच बघायला मिळेल. सो याच्यासोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.